चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर। पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी, कुर्ता पायजामा, महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी, लहंगा और डिजाइनर गाउन, बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस, सब कुछ एक ही रूफ के नीचे। शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं, ये है परिवार का उत्सव। दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ BSC में। त्योहार के कपड़े और परिवार की खुशी, सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। उत्तर प्रदेशातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम घुमणार। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक नवीन घोषणा केली आहे। त्यानुसार आता त्यांनी केलेले विधान सध्या चर्चेत आले आहे। सोमवारी एका जाहीर सभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल आणि ऑल इंडिया मुस्लिम लीगचे प्रमुख मोहम्मद अली जिना यांचा उल्लेख केला। वंदे मातरम गाण्यावरून सुरू असलेल्या वादासंदर्भात आदित्यनाथ यांनी गाणं गाण्यास नकार देणाऱ्यांना थेट मोहम्मद अली जिना यांची उपमा दिली आहे। भारतात आपण दुसरे जिना जन्माला येऊ देऊ शकत नाही असं विधान आदित्यनाथ यांनी केले आहे। तसेच वंदे मातरम उत्तर प्रदेशमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गायलं जायला हवं असं ते म्हणाले। या वादावर बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, आपण जर एका बाजूला धार्मिक श्रद्धा व्यक्त करीत असू तर त्या देशाच्या एकता आणि सौहार्दाच्या आड येत असतील तर त्यांना बाजूला ठेवलं जायला हवं। कोणतीही व्यक्ती, जात किंवा धर्म हा देशापेक्षा मोठा नाही असं योगी आदित्यनाथ म्हणाले। तसेच आता सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गायलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे आता योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। DCC बँकेच्या अध्यक्षपदी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि उपाध्यक्षपदी आमदार राजू कागे यांची निवड। बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि उपाध्यक्षपदी कागवाडचे आमदार राजू कागे यांची निवड झाली आहे। बेळगाव DCC बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीमुळे जिल्हा राजकारणात मोठी खळबळ माजली होती। यामध्ये माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि कागवाडचे आमदार राजू कागे यांना जॅकपॉट लागला आहे। सकाळी हुक्केरीचे माजी खासदार रमेश कत्ती यांनी अथणीचे आमदार लक्ष्मण सौदी यांच्या निवासस्थानी भेट दिली होती। दुसरीकडे काल मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली 11 संचालकांची बैठक झाली होती। आज सकाळी आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी आमदार विश्वास वैद्य, आमदार चंद्रराज हट्टीहोळी, विरूपाक्ष मामनी, नानासाहेब पाटील, नीलकंठ कपलीगुड्डी यांच्यासह अप्पासाहेब कुलगोडे, अण्णासाहेब जोल्ले, महांतेश दौडगौडर हे या बैठकीत सहभागी झाले होते। याच दरम्यान कागवाडचे आमदार राजू कागे यांनी आमदार लक्ष्मण सौदी यांची भेट घेतल्यानंतर थेट जारकीहोळी गटाशी संपर्क साधला। त्यामधून ही निवड शक्य झाली। या निवडीनंतर त्या दोघांचेही अभिनंदन करण्यात आले। तसेच माध्यमांसमोर बोलताना या संदर्भातील माहिती देण्यात आली। आता पुन्हा एकदा जारकीहोळी गटाचे वर्चस्व बँकेवर प्रस्थापित झाले आहे। मात्र अध्यक्षपदाची धुरा भाजपचे माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हाती आली आहे। त्यामुळे पुढील काळात राजकारण कोणते वळण घेणार याविषयी चर्चेला ऊत आला आहे। कर्नाटकी अधिवेशनाच्या विरोधात समितीने रणशिंग फुंकले। सीमा भागावर आपला अधिकार सांगण्यासाठी कर्नाटक सरकारच्या वतीने बेळगावात अधिवेशन भरवण्यात येते। त्याचबरोबर या ठिकाणी सुवर्ण विधानसभेची उभारणी करण्यात आली आहे। याला प्रखर विरोध व्यक्त करण्यासाठी आता महाराष्ट्र एकीकरण समितीने रणशिंग फुंकले आहे। कर्नाटक सरकारच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथील सुवर्ण विधानसौधमध्ये होऊ घातले आहे। या अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी त्याच दिवशी म्हणजे 8 डिसेंबरला धर्मवीर संभाजी चौकात मराठी भाषिकांचा मेळावा भरवला जाईल। त्यामुळे मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामेळावा यशस्वी करावा असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आले। रविवार दिनांक 9 रोजी गोवा वेसेतील मराठा मंदिरमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर होते। रणजित चव्हाण पाटील यांनी सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत करून दिवंगत महे समिती सदस्यांना श्रद्धांजली
श्रद्धांजली अर्पण केली। त्यानंतर सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या समितीच्या बैठकीतील मंजूर करण्यात आलेले ठराव वाचून दाखवले। कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर यांनी समितीची भूमिका मांडली, तसेच महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार केला। खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्यासह सरचिटणीस माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी देखील उपस्थित सदस्यांसमोर आपले विचार व्यक्त केले। बापटगल्ली कार पार्किंग येथील काकडा आरती महोत्सवाची सांगता। सांप्रदायिक भजनी मंडळ कार पार्किंग बापटगल्ली यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही काकड आरती महोत्सव, दीपोत्सव, दहीकाला, पालखी सोहळा व आवळी भोजन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। रविवारी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। कोजागिरी पौर्णिमेपासून सुरुवात झालेल्या काकड आरतीसाठी परिसरातील भक्त सकाळी 6 वाजता येऊन काकड आरतीमध्ये सहभागी होत होते, त्यामुळे पहाटेपासून भक्तिमय वातावरण निर्माण होत होते। काकडा आरतीचा आनंद घेण्यासाठी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहत होते। यासाठी बापटगल्ली भजनी मंडळाचे कार्यकर्ते मनोभावे सेवा करून येणाऱ्या भक्तांना प्रसाद मिळावा यासाठी कार्यरत होते। विणेकरी दादा पुणेकर आणि अध्यक्ष श्रीकांत सांबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 40 दिवसाच्या काकड आरतीची रविवारी सांगता झाली। यानिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, तसेच आवळी भोजन महाप्रसादाने याची सांगता झाली। हजारो भाविकांनी यामध्ये लाभ घेतला होता। यावेळी बापटगल्ली महिला मंडळाचे सेवेकरी, पंचमंडळी, कार्यकर्ते आणि परिसरातील भक्तवर्ग मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते। हलसाल येथे हत्तींच्या कळपामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। खानापूर तालुक्यातील हलसाल या गावात गेल्या 2 दिवसांपासून 8 हत्तींचा कळप थैमान घालत आहे। गावातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तात्काळ हत्तींचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हलसाल येथील शेतकरी मारुती मष्णू तांबुळकर यांच्या थोरले शेत येथे हत्तीच्या कळपाने मोठे नुकसान केले आहे। त्यांच्या मालकीच्या सुमारे 20 पोती भात पिकाचे हत्तीने पूर्णपणे चिरडून टाकले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे। तसेच शेतकरी लक्ष्मण गंगाराम तांबुळकर यांच्या शेतातील सुमारे 10 पोती भात पिकाचे तर कुमार पंकज पुंडलिक तांबुळकर यांच्या शेतातील 10 पोती भात पिकाचे नुकसान हत्तींच्या कळपाने केले आहे। या घटनेमुळे गावातील शेतकरी हवालदिल झाले आहेत। वन खात्याने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरीत आहे। पत्रकार प्रकाश परुळेकर यांचे निधन। मूळचे लोंढा आणि सध्या टिळकवाडी येथील रहिवासी तसेच पत्रकार प्रकाश श्रीपाद परुळेकर वय 67 यांचे सोमवारी निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी आणि विवाहित कन्या असा परिवार आहे। त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये दीर्घकाळ पत्रकारिता केली होती। विज्ञान विषयाचे लेखन ही त्यांची विशेष आवड होती। त्यामुळे ज्ञान विज्ञान अशा स्वरूपातील सदर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील चालवले होते। बेळगाव आणि खानापूरच्या तालुक्याच्या राजकारण तसेच समाजकारणाचा त्यांना विशेष अभ्यास होता। बेळगावातील विविध पत्रकारांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले। धन्यवाद।